पुन्हा एकदा स्वर चेंडू सांघिक धाव संख्या 25 धावा धाव फलकावरती आता मात्र सुंदर टोलवलाय तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 4 चेंडूचा खेळ समाप्त होतो उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक 5 चेंडू घेऊन करेल या इनिंग मधला आजच्या दिवसातील कटवण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय स्लिपच्या अंतिम आजचा अंतिम दिवसातील हा दुसरा सामना पुढे टाकलेला चेंडू वर उडाला चेंडू खाली साहिल साबळे आणि दुसरा गडीगारत पंकज एलकर यांच्या स्वरूपात लागलेला हा दुसरा हादरा दुसरा गडीगारत 4 चेंडूच्या सावतीला धावसंख्या झाली त्यांच्यामध्ये आणि आपले सगळ्यांकडून शिकाऊ वृत्ती आहे त्यामुळे हे इथपर्यंत पोहोचले. पुढले चेंडू मांगले यांचा पाहूया काय करतात ते. पप्पू यांना मला वाटतं त्रिपुरा प्रशांत यांचा मांगले यांनी त्रिपुरा चित केलेला आहे. दुसरा विकेट घेतला होतो मांगले आणि केडी यांच्या स्वरूपाला. मांगले यांनी आपलं सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवत आहेत. 51 धावांचा पाठलाग करत असताना 3 मला वाटतं 2 गाडी गमावले होते महारथी आणि मांगले यांचा डॉट गेला चेंडू. चार चेंडू झाले मांगले यांचे. 4 चेंडूच्या अखेरीस मला वाटतं निव्वळ एकही धाव दिलेली नाही. मला वाटतं एक वाईट दिली. सुंदररित्या गोलंदाजीचं प्रदर्शन मांगले यांच्याकडून मिळत आहे. 2 झेल टिपलेले 2 विकेट घेतली आहेत त्या मांगले यांनी आणि आतापर्यंत एक वाईटच्या स्वरूपात गेली आणि एकच धाव दिली ती वाईटच्या स्वरूपात. मला वाटतं केके मध्ये खूप अनुभवी प्लेयर आहेत. रणजित दादा त्यांच्यामध्ये आहे, मांगले आहेत, संतोष आहे. पुढे चेंडू मांगले यांचा पुढे मारण्याचा प्रयत्न परंतु असफल. मला वाटतं षटक संपले आहे मांगले यांचा. शेवटचा चेंडू षटक संपले. शेवटच्या मला वाटतं एक ती देखील वाईटच्या स्वरूपात. प्रयत्न चांगला होता खूप लांबून. पुढचा चेंडू घेऊन मांगले आणि खूप छान मांगले काय करतात आणि प्रणय काय करतात. पुढचा चेंडू खूप चांगला चेंडू खूप छान चेंडू मांगले यांच्याकडून. प्रणयला पण नाही समजलाय आणि कीपरला पण कलेक्ट करायला नाही मिळाला. अजून एक निर्धाव चेंडू मांगले यांच्याकडून. प्रणय परत टोलावलाय. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय 6 धावांशी. अतिशय सुरेख मारलाय षटकार. 6 धावा. या 6 धावाने संघ पोहोचतोय 32 या धावसंख्येवरती. चेंडू अनिल याचा. हा चेंडू हलगर्जीपणे ठरवलाय तोपर्यंत चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार 4 धावा. या 4 धावाने संघ पोहोचतो 36 या धावसंख्येवरती. सलग 2 चेंडूवरती 1 चौकार आणि 1 षटकार आलाय.
म्हणजे 2 चेंडूवरती 10 धावा झाल्या. 2 चेंडू 10 धावा झाल्यात. आता काहीसा मोठा स्कोर होईल असं वाटतंय, अशी अपेक्षा आहे KK11 संघाकडून. 2 चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार आल्यानंतर पहिला तिसरा चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू निर्धाव चेंडू कमबॅक केलाय. चौथा चेंडू मित्र हलकेच ठेवलेला आहे. तोपर्यंत एक धाव पुन्हा दुसरा धावायचा प्रयत्न होतोय का? तोपर्यंत 2 धावा पूर्ण. संघ पोहोचतोय 38 धावसंख्येवरती. या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. या इनिंग मध्ये शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 2 चेंडूंमध्ये किती धावा निघतात पाहण्याजोगं आहे. आता मात्र शेवट चेंडू म्हणजेच व्हाईट बॉल म्हणजेच अतिरिक्त एक धाव. एका धावाने संघ पोहोचतोय 39 धावसंख्येवरती. चेंडू आता मात्र काहीशे कोसळलेत मागले, पण चेंडू चाललाय घोषित स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेने संघ पोहोचतोय 40 धावसंख्येवरती. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. इनिंग मधील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. हा देखील सुरेखलेला डायरेक्ट ऑक्सिजनच्या बाटल्यावरती पडला चेंडू. सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. या 6 धावाने संघ पोहोचतो 46 या धावसंख्येवरती. अतिशय सुरेख खेळ केली मांगले यांनी. अतिशय सुरेख खेळ केली मांगले यांनी.